नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते एका अगदी वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. तो वेगळा विषय असा आहे की सांगलीमध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी म्हणजे संस्थान काळात आणि संस्थान शासनाकडे विलीन झाल्यानंतर, केंद्र सरकारकडे विलीन झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर सुद्धा एक प्रसिद्ध असे गुन्ह्यांचा शोध घेणारे दोघं जण होते. त्यांचं नाव होतं लक्ष्मणराव अपराध आणि राम पाटील. त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. आपल्याला माहित असेल की इंग्लंडमध्ये साधारण 1880च्या दरम्यान आर्थर कॉनन डाईल या इंग्लिश लेखकानं गुन्ह्यांच्या शोधकथा लिहायला सुरुवात केली. त्याच्या कथांचा नायक होता शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी होता डॉक्टर वॉटसन. या शेरलॉक होम्सनं कसे गुन्हे शोधून काढले, हिकमतीनं कसे शोधून काढले, त्याच्याकरता त्यानं किती बुद्धिकौशल्य पणाला लावलं, असं सगळं आर्थर कॉनन डाईलनं त्या कथांमध्ये लिहिलं होतं. आणि प्रचंड त्या लोकप्रिय झाल्या कथा. इतक्या लोकप्रिय झाल्या की जगातल्या सगळ्या जवळजवळ भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. पिक्चर निघाले त्याच्यावरती, मालिका झाल्या त्याच्यावरती, टीव्हीवरच्या मालिका झाल्या दूरदर्शन आल्यानंतर. तर अशा त्या शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांच्या कथा होत्या. पण आपल्याला म्हणून सांगतो, गंमत म्हणून सांगतो की हे शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन ही पात्र जी होती, कथा कदाचित गुन्ह्याच्या त्यानं काही प्लॉट घेतले असतील गुन्ह्यांच्या कथांमधनं, पोलिसांकडनं, आर्थर कॉनन डाईलनं. परंतु हे जे दोन पात्र होती त्यातली, नायक आणि त्याचा सहाय्यक, हे मात्र काल्पनिक होते. परंतु लोकांचा एवढा प्रचंड विश्वास शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांच्यावरती बसला, विशेषतः शेरलॉक होम्स बद्दल बसला, की काही लोकांनी त्या शेरलॉक होम्सचं एक संग्रहालय, स्मारक संग्रहालय तिथं लंडनमध्ये बेकर स्ट्रीट म्हणून दिलंय, त्याच्यावरती केलं होतं. त्यामध्ये त्या शेरलॉक होम्सची हॅट, त्याच्या हातात तो वापरायची म्हणजे कथेमध्ये दाखवलेली काठी, त्याचा ओढायचा तो पाईप, तो भिंग जे शोधायकरता, काही गुन्हे शोधायकरता वापरायचं ते भिंग, अशा अनेक वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. म्हणजे काल्पनिक नायक, काल्पनिक सहाय्यक, त्यांच्यावरती सुद्धा लोकांनी प्रचंड प्रेम केलं. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे अगाथा ख्रिस्ती यांनी साधारणपणे 1920 पासून ते 1940, 45, 50 पर्यंत काही कथा, अशा गुन्हे शोध कथा लिहिल्या. त्यांचे नायक होते, त्यांच्या कथांचे होते ते हर्क्यूल पायरो आणि हेस्टिंग्स, हे त्याचे सहाय्यक होते. हे दोन्ही पात्र काल्पनिक होती, पण ती सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली. पण मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती सांगलीतल्या असे गुन्हे शोध करणाऱ्या खऱ्या खोऱ्या शेरलॉक होम्सची. आणि ते शेरलॉक होम्सची नावं मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की ती होती लक्ष्मणराव अपराध आणि राम पाटील. आता लक्ष्मणराव अपराध हे सांगलीचेच. त्यांची रोकडीला थोडी शेती पण होती इथनं जवळ असलेल्या शिरोळ तालुक्यामध्ये. परंतु राम पाटील हे कर्नाळचे, आपल्या सांगलीपासून 2-4 किलोमीटरवर असलेलं कर्नाळ गाव, तिथले ते राम पाटील शेतकरी कुटुंबातले. लक्ष्मणराव अपराध सुद्धा शेतकरी कुटुंबातले. ते गणेशनगरमध्ये बरेच दिवस राहायचे. तर ह्यांची नावं मला कशावरून कळली, कशामुळे कळली, हे सुद्धा एक इतिहास आहे. तो आपल्याला माहित आहे की साधारणपणे 1986-87च्या दरम्यान सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये दरोड्यांचं मोठं सत्र सुरू होतं. सांगलीमध्ये सुद्धा दरोडे पडले, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी दरोडे पडले. गावाबाहेर असलेलं घर असेल तर त्या घरावरती हटकून दरोडा पडायचा. दरोडेखोर यायचे, त्यांनी हाफ पॅन्ट घातलेल्या असायच्या, बनियन घातलेले असायचे, तोंडाला काळी फडकी बांधलेली असायची, हातात त्यांच्या काठ्या असायच्या. ते दरवाजे दगड मारून ते फोडायचे, दरवाजे आत घुसायचे, लोकांना मारठोक करायचे. काही जण जबर जखमी व्हायचे, काहींचा मृत्यू पण त्या हल्ल्यामध्ये व्हायचा. मग ते घरातले काय दागिने असतील ते ओरबाडून, हातातल्या बांगड्या, कानातले दागिने सगळे काढून घ्यायचे, अंगठ्या काढून घ्यायचे. असे दरोडे फार मोठ्या प्रमाणात पडत होते. सांगलीमध्ये सुद्धा असे दरोडे पडले. तसाच एक दरोडा त्या काळामध्ये अभयनगर म्हणून जे सांगितला भाग आहे, तिथं दरोडा पडला होता. एक जण त्या दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले. ते वयस्कर ग्रस्त होते, त्यांच्या डोक्यात दगड घातला गेला होता. तसंच सांगलीत एक प्रसिद्ध हॉटेल आहे होतं, म्हणजे त्या हॉटेलमध्ये सुद्धा असाच खून झाला दोघांचा. आणि त्यानंही सांगलीमध्ये प्रचंड एक अशी भयाची अशी लाट आली. जशी आपल्याला माहित आहे जोशी अभ्यंकर खून प्रकरणानंतर पुण्यामध्ये आली, तशी सांगलीमध्ये एक अशी पॅनिक तयार झालं होतं, खूप भय निर्माण झालं होतं. आणि त्याकरता म्हणून नागरिकांची विचारविनिमय करावा, पोलीस अधिकाऱ्यांना तपास काय करता येते याबाबत विचारणा व्हावी, यासाठी काही नागरिकांच्या आग्रहामुळं तत्कालीन नगराध्यक्ष सांगलीचे होते भालेंद्र दडगे, त्यांनी एक नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची, मान्यवर नागरिकांची एक बैठक नगरपालिकेमध्ये बोलवली आणि त्याला पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होते. त्या बैठकीत बरीच चर्चा झाली. पण ही चर्चा होत असताना
काही त्याच्यावर निष्कर्ष नाही घेणार. पोलिसांना गुन्हेगार सापडत कसे नाहीत, पोलीस काय करतायत, पोलिसांना काही गुन्हे कोण करतात माहीत नाहीत का वगैरे अशी खूप टीका झाली. त्यावेळेला सांगलीचे माजी उपनगराध्यक्ष आणि एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गलगले उभे राहिले आणि ते असं म्हणले की या पोलिसांच्या हातून काही शोध होणार नाही या दरोडेखोरांचा, ते हे गुन्हे शोधू शकणार नाहीत. पण सांगलीमध्ये असे 2 माणसं आहेत की जी संस्थान काळामध्ये पोलीस सेवेमध्ये भरती झाले आणि नंतर संस्थान विलीन झाल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेमध्ये गेले. लोकल क्राईम ब्रँचमध्ये LCB मध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. असे 2 जण सांगलीमध्ये आहेत, त्यांची मदत घ्या असं त्यांनी सांगितलं. मग लोकांनी विचारलं कोण आहेत असं खूप हे झालं, कुतूहल झालं. तर ते म्हणले लक्ष्मणराव अपराध, त्यांना तात्या म्हणतात, लक्ष्मणराव अपराध आणि दुसरे राम पाटील. झालं. त्यानंतर ही बैठक संपली. मी त्याची बातमी पण दिली या सगळ्या मीटिंगची आणि त्या बातमीमध्ये तो उल्लेख केला होता. तेव्हाचे संपादक सकाळचे, कोल्हापूर सकाळचे ते विजय कुवळेकर म्हणून होते. त्यांनी मला लगेच सकाळी फोन केला आणि सांगितलं की चिंतामणी तुम्ही हे लक्ष्मण अपराध आणि राम पाटील या दोघांच्या मुलाखती घ्या. आजच्या एकूण सगळ्या क्राईम आणि एकूण गुन्हेगारीच्या संदर्भात ते गुन्हे कसे शोधायचे याबद्दल त्यांच्याकडनं माहिती घ्या. मी लक्ष्मणराव अपराध यांना ह्याच्यामध्ये गाठलं, त्यांच्या गणेशनगरमधल्या घरामध्ये, आणि राम पाटलांना नंतर कर्नाळमध्ये गाठलं. लक्ष्मणराव अपराधना मी विचारलं की त्यांना तात्या म्हणायचे की तात्या अहो हे असे गुन्हे होत आहेत, दरोडे पडतायत, हे का शोधले जात नाहीत. तर तात्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. तेव्हा ते म्हणले हे बघा चिंतामणी, म्हणले आपण असे डोळे मिटतो आणि उघडतो काही क्षणाच्या आतच, क्षणापेक्षा सुद्धा कमी काळामध्ये एवढ्यात हे गुन्हे निघायला पाहिजेत. पोलिसांनी थोडे श्रम केले, थोडं डोकं वापरलं तर 100% हे गुन्हे निघतील. राम पाटलांना आम्ही कर्नाळमध्ये जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं ते माळकरीग्रस्त होते, नंतर ते सांगली साखर कारखान्यात सुरक्षा अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं राम पाटलांनी. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि मग नंतर मी लक्ष्मणराव अपराध ही स्टोरी केली. ती सकाळमधल्या सगळ्या आवृत्तीमध्ये तेव्हा प्रसिद्ध झाली, पुण्याच्या सकाळमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली. आणि विशेष म्हणजे ह्या माझ्या दोन्ही स्टोरी या दक्षता म्हणून पोलिसांच्या तर्फे दरवर्षी दिवाळी अंक फार छान काढला जायचा, अजूनही जातो तो. त्या दक्षताच्या दिवाळी अंकामध्ये तेव्हाचे पोलीस महासंचालक आणि त्या दक्षता मासिकाचे मुख्य संपादक अरविंद पटवर्धन यांनी सकाळच्या संपादकांकडून त्या स्टोरी मागून घेतल्या आणि त्यावेळेला त्या छापल्या पण गेल्या. तर असे हे लक्ष्मणराव अपराध आणि राम पाटील यांनी अनेक गुन्हे संस्थान काळामध्ये हिकमतीनं शोधले. संस्थान विलीन झाल्यानंतर पोलीस खात्यामध्ये ते रुजू झाले इकडं महाराष्ट्र शासनाच्या, आणि नंतर LCB म्हणजे लोकल क्राईम ब्रँच स्थापन झाली होती, त्यांची लोकल क्राईम ब्रँचकडे त्यांची बदली झाली आणि त्यांनी जवळजवळ 1975 पर्यंत काम केलं पोलीस खात्यामध्ये. अनेक गुन्हे शोधले, हिकमतीनं शोधले. त्यानंतर सुद्धा त्या दोघांना मदतीकरता म्हणून पोलीस यायचे. एखादा दरोडा पडला, एखादी गुन्हा घडला तर पोलीस त्यांच्याकडे यायचे आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागायचे. असे हे लक्ष्मणराव अपराध आणि राम पाटील यांच्या स्टोरीज ज्या आहेत, त्यांनी अनेक गुन्हे खरोखरच शोधून काढलेले आहेत. त्या गुन्ह्यांची स्टोरी मी करायची असं आपल्या ह्या रागरंग.com वरनं असं ठरवलेलं आहे. हा पहिला भाग आपल्याला कसा आवडतोय पहा, त्याला कसा प्रतिसाद आपण देताय, त्याप्रमाणे मी ह्या स्टोरी पुढच्या काही भागांमध्ये आपल्यासमोर मांडणार आहे. आणि एक सांगलीचे हे जे शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन अशी जी जोडी त्यावेळची प्रसिद्ध होती लंडनमध्ये, पण हे सांगलीचे शेरलॉक होम्स होते आणि त्यांचे सहकारी होते, सहाय्यक होते, त्यांची स्टोरी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला आपण असाच मोठा प्रतिसाद द्या म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मी त्यात मांडेन. धन्यवाद.